नमस्कार मित्रांनो. आज आपण मनाला हृदय स्पर्श करणारी अशी लव्ह स्टोरी बघणार आहोत. ऐकताना तुम्हाला सुद्धा अक्षरशः अश्रू अनावर होतील. आज संध्याकाळी का कुणास ठाऊक खूप उदास वाटत होतं, खूप अस्वस्थ वाटत होतं. मावळत्या त्या सूर्याचा तो परिणाम होता की संपत आलेल्या आयुष्याचा? देवालाच ठाऊक. आज खूप एकटेपणा जाणवत होता. 2 मिनिटं डोळे बंद केले आणि बघतो तर काय, त्याचा तो निरागस चेहरा मनाच्या आरशावर प्रतिबिंब उठवून गेला. माझं मला सुद्धा कळलं नाही. आज सगळ्या गोष्टी परत नव्याने जाग्या झाल्या. सगळं विसरून सुद्धा तुझं ते नजरेतून बोलणं, तुझं ते खळखळून हसणं आठवते तुला? आपण किती भांडायचो. तुझं ते रुसून बसणं, तुझी समजूत काढता काढता माझा जीव रडकुंडीला यायचा. त्यानंतर तुझं ते खट्याळ हसणं, मी मात्र तुझं ते रूप डोळ्यात साठवून घ्यायचे. मनात उठणाऱ्या असंख्य वादळाला संयमाने मात द्यायची. आठवतं तुला? आपण कितीतरी बडबड करायचो. जेव्हा भेटायचो तेव्हा तू मात्र शांतच असायचास. मी एकटीच किती बडबड करायची, तू मात्र शांत ऐकून घेत बसायचास. बऱ्याच वेळा आपण किती मज्जा मस्करी करायचो. तुझं ते बोलणं, तुझं ते रागावणं, तुझं ते काळजी घेणं आजही आठवतं. आज इतक्या दूर निघून गेला आहेस की मनात असून सुद्धा तुला भेटता येऊ शकत नाही. सवय नसताना सुद्धा तू माझी सवय होऊन गेला आहेस. तुझ्याशिवाय एक एक क्षण अशक्य होत आहे. तुझं माझ्या आयुष्यात असण्यानं माझ्या आयुष्याला कितीतरी अर्थ होता, पण आता तू माझ्यासोबत नाहीस, त्यामुळे माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही राहिला आहे. असंच कुणाला विसरणं शक्य आहे का? तुला कधीच विसरू शकत नाही. माणसं देवाघरी गेली की तारा बनतात. तू सांग ना मला, मी तुला कुठे शोधू? इथे तर संपूर्ण आकाशच लुकलुकणाऱ्या सहस्त्र ताऱ्यांनी भरलेले आहे. यातली तुझी ओळख सांग ना मलाही. तुझ्या भेटीला यायचे आहे. आजही तो दिवस मला आठवतो. मोबाईलची रिंग वाजली. समोरून तुझ्या बाबांचा आवाज आला. थरथर कापत, कुठे असतील तिथून निघून ये सिटी हॉस्पिटलला. मी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे तुझ्या बाबांना भेटले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, त्यासाठी तो गिफ्ट आणायला गेला होता. रस्त्यातच भरधाव गाडीने त्याला उडवलं ग. चालक मद्य पिऊन होता. लोकांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले आणि पोलिसांनी आम्हाला कळवले. त्यावर मी तुझ्या बाबांना विचारले, कसा आहे तो, मला त्याला भेटायचे आहे. तुझ्या बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर मीच धाडस करून वॉर्डकडे गेले तर तिथे तुझी आई खूप रडत होती. तुझ्या आईचं ते रडणं ऐकून माझा बांधच फुटला. तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले. आजही तुझा तोच निरागस चेहरा होता. बोल ना माझ्याशी, मला तुझ्याशी खूप भांडायचं आहे. काहीतरी बोल माझ्याशी. का असं रुसून बसला आहेस? तुझा रुसवा काढताना मला तुला खूप रडवायचं आहे. उठ ना रे. तुझं असं गप्प बसणं मला सहन होत नाही आहे. उठ ना रे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेवढ्यात बाबांनी पाठीमागून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तो आता आपल्यामध्ये नाही आहे. मगाशी तुला सांगायचं माझं धाडसच नाही झालं. तुला खूप वेळ झाला आहे. जाण्याआधी तो इतकाच म्हणाला की त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, त्याला गिफ्ट द्यायचे होते तुला. बाबांनी माझ्या हातात एक लिफाफा दिला. उघडून पाहिलं तर त्यात एक सुंदर घड्याळ आणि त्यात एक पत्र होतं. त्यामध्ये आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आणि भेटीच्या वेळा पाळत नाही म्हणून दिलेले ते सुंदर घड्याळ होतं. मग मी तुझं पत्र वाचू लागले.
मी कधीच तुझ्याशिवाय राहू नाही शकत. तुझ्या कविताच नेहमी माझ्याशी बोलतात. तुझ्या मिचकावलेल्या पापण्या खूप काही सांगतात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघ मी शिकलो ना कविता करायला. आता तू माझ्या घरी निघून ये. आता वेळ करू नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कायम नेहमी माझ्या सोबतच राहा. तुझाच. सूर्य कधीच मावळला होता. अंधार दाटून आला होता. भानावर आलो आणि घड्याळात पाहिले तर खूप वेळ झाला होता. मी घरी निघालो. आजही माझ्यासारखे एकटेच होते. माझ्यासोबत रस्त्यावरचे दिवे. सहज, अगदी सहज काही कवितेच्या ओळी ओठांवर आल्या. बघितलंस, आजही आयुष्य किती त्रास देतं. देवसुद्धा आज मला जवळ घ्यायला विसरला. आजसुद्धा तुझी तितकीच आठवण येते रे मला. नसेल मला प्रेम करता येत, पण मला प्रेम जपायला आवडतं. प्रेम जपायला आवडतं. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कहाणी? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.